नमस्ते दर्शक हो. चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला. हे भारताचं सौंदर्य आणि वैभव केवळ आपल्या प्राचीन मंदिरांमध्येच नाही, तर आपल्या भारतीय वस्तू आणि सेवा आणि मोबाईल ऍप्लिकेशन्स यांच्यामध्ये सुद्धा आहे. 1947 साली भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळालं, परंतु आज 80 वर्षे व्हायला आली तरी सुद्धा आपण अमेरिकन कंपन्यांच्या मोबाईल ऍप्लिकेशनच्या दास्यत्वामध्ये अडकून पडलेलो आहोत. मी दास्यत्व असा शब्द वापरलेला आहे. दास्यत्व म्हणजे ज्याला अरबी किंवा फारसी भाषेमध्ये गुलामी असं म्हणतात, ते दास्यत्व. अमेरिकन मोबाईल कंपन्यांचे दास्यत्व म्हणजे अमेरिकन कंपन्यांच्या मोबाईल ऍप्लिकेशनचे आपण दास झालेलो आहोत. आता सुदैवाची गोष्ट ही आहे की नरेंद्र मोदी आणि त्यांचे मंत्रीगण जसे आशिष गोयल झाले, धर्मेंद्र प्रधान झाले, या लोकांच्या पुढाकारामुळे भारतामध्ये सध्या डिजिटल स्वातंत्र्याची लाट आलेली आहे. आणि या डिजिटल स्वातंत्र्याचा एक भाग म्हणून मला खात्री आहे की तुम्ही आतापर्यंत अमेरिकन व्हॉट्सअपचा संपूर्ण स्वदेशी पर्याय असलेलं आरात्ताई ऍप डाउनलोड करून वापरायला आरंभ केला असेल. या आरात्ताई नंतरच अजून एक सुंदर ऍप्लिकेशन आहे जे गुगल मॅप्सचा भारतीय पर्याय आहे, जे आपण आजच्या चलचित्रामध्ये आपल्याला बघायचं आहे. या गुगल मॅप्सचा संपूर्ण स्वदेशी भारतीय पर्याय असणाऱ्या ऍप्लिकेशनचं नाव आहे मॅपल्स. मॅपल्स म्हणजेच मॅप माय इंडिया नावाच्या कंपनीने बनवलेलं हे ऍप्लिकेशन आहे. गेली 20 वर्ष हे ऍप्लिकेशन किंवा ही कंपनी कार्यरत आहे. आणि गुगल मॅप्समध्ये जेवढी फीचर्स आहेत ती सगळीच्या सगळी फीचर्स आपल्या मॅपल्समध्ये सुद्धा आहेत. शिवाय गुगल मॅप्समध्ये नसलेली काही फीचर्स आपल्या या मॅपल्समध्ये आहेत, जी अतिशय अद्ययावत ऍप्लिकेशन आहे. ह्या ऍप्लिकेशन बद्दल आज आपल्याला या छोट्याशा चलचित्रामध्ये बघायचं आहे. ह्या चलचित्रामध्ये मी आता तुम्हाला थेट आपल्या कारप्लेच्या स्क्रीनवरती घेऊन जाणार आहे आणि कारप्लेवरतीच तुम्हाला मॅपल्स ऍपची अशी काही वैशिष्ट्य दाखवणार आहे की जी तुम्ही बघून अवाक होणार आहात किंवा आश्चर्यचकित होणार आहात. त्यामुळे हे चलचित्र शेवटपर्यंत बघा, ही तुम्हाला नम्र विनंती आहे. चला तर मग जाऊयात ऍपल कारप्लेच्या स्क्रीनवरती. तर दर्शक हो, आता मी तुम्हाला माझ्या कारप्लेची स्क्रीन दाखवत आहे किंवा पटल दाखवत आहे. आपल्या मराठी भाषेमध्ये पटल दाखवत आहे. अजूनही मी कुठलंही गंतव्य सर्च केलेलं नाहीये. मी आता तुम्हाला दाखवतो गंतव्य सर्च कसं करायचं आणि केल्यानंतर काय काय दाखवतं. तुम्ही बघू शकता, मी मराठी भाषा सिलेक्ट केलेली असल्यामुळे मला सगळी आस्थापनांची नावं जी आहेत किंवा उपहारगृहांची नावं, विपणन केंद्रांची नावं, हे सगळं मला मराठीमध्ये दाखवत आहे. तुम्ही तुमची भाषा याच्यामध्ये सिलेक्ट करू शकता मॅपल्समध्ये. आता ह्या मॅपलच्या पटलावरती तुम्ही कुठेही टच केलं की तुम्हाला डाव्या बाजूला कोपऱ्यामध्ये भिंगाचं चिन्ह दिसतं. त्या भिंगाच्या चिन्हाला तुम्ही टच केल्यानंतर आतमध्ये तुम्हाला एवढी सारी ऑप्शन्स येतात. कीबोर्डचा ऑप्शन येतो. तुम्ही रिसेंटली जी स्थानं बघितलेली असतील किंवा सर्च केलेली असतील त्यांची इथे दाखवली जाते. इथे आपलं घर दाखवलेलं असतं. इथे आपलं कामाचं ठिकाण आपण सेट करू शकतो ते दाखवतं. आणि वेगवेगळी खाली ऑप्शन्स आपल्याला दाखवतात. पेट्रोल पंप, उपहारगृह इत्यादी सगळी साधनं आपल्याला इथे दाखवली जातात. आता आपला कीबोर्ड ओपन झालेला आहे. मी रावेत सर्च करतो आहे. रावेत वरती आलेला आहे. मी रावेतला क्लिक केलं. रावेतला क्लिक केल्यावर त्यांनी मार्ग शोधले ते दाखवतंय. वरती रावेत पिंपरी चिंचवड म्हणून दाखवते. त्याच्या खाली दाखवते की आपल्याला पोचायला किती वेळ लागणार आहे, किती अंतर आहे आणि किती वाजता आपण पोहोचणार आहे. इथे आता एकच मार्ग दाखवत आहे, पण बऱ्याचदा या ठिकाणी 2 किंवा 3 मार्ग सुद्धा दाखवले जातात आणि ते वेगवेगळे मार्ग आपण इथून निवडू शकतो. आता एकच मार्ग दाखवलाय तो मी सिलेक्ट करत आहे आणि सिलेक्ट केल्या केल्या आपल्याला ते दाखवायला आरंभ करेल. आता तुम्ही बघू शकता, थोडीशी अनाउन्समेंट तुम्ही ऐकली असेल. मी मराठी भाषा सेट केलेली असल्यामुळे जसं पटलावरती आजूबाजूच्या आस्थापनांची नावं आपल्याला मराठीत दिसत आहेत, तशी ह्याच्यामध्ये व्हॉइस अनाउन्समेंट सुद्धा मराठीमध्ये करण्याची सोय आहे, जी मी केलेली आहे. आता तुम्ही इथे बघू शकता खाली किती अंतर जायचं आहे, किती वेळ लागणार आहे आणि आपण किती वाजता पोहोचणार आहे ते दाखवतंय. आपल्याला पुढचा टर्न कुठे घ्यायचा आहे किंवा कुठे वळायचं आहे ते वरती दाखवत आहे. अशा पद्धतीने आपल्याला मॅपलची स्क्रीन दिसते. आता तुम्ही इथे बघू शकता, वरती ह्या काळ्या गोलामध्ये आपल्या गाडीचं स्पीड दाखवत असतं आणि ज्या मार्गांना शासनाने दिलेलं वेगमर्यादा असते तिथे वेगमर्यादा या काळ्याच गोल्याच्या खाली लाल रंगामध्ये दाखवलं जातं. म्हणजे पर्टिक्युलरली ज्या मार्गावरनं तुम्ही जात आहात त्या मार्गाचं स्पीड लिमिट किती आहे ते आपल्याला इथे खाली दाखवतं. आणि जर त्या मर्यादेपेक्षा आपण गाडीचा स्पीड जास्त झाला आपल्या, तर ह्या वरचा गोल जो आहे तो ब्लिंक करायला लागतो आणि बीप सुद्धा वाजतं. अशी सुविधा या मॅपल्समध्ये आहे. आता आपण पुढे जाऊयात आणि मॅपलची एक एक फीचर्स बघूयात. आता तुम्ही हे एक आणखी विशेष फीचर बघा जे गुगल मॅप्समध्ये उपलब्ध नाहीये. इथे तुम्ही बघू शकता स्पीड ब्रेकर आपल्याला दाखवलेला आहे.
पुढे आपल्या मार्गावरती किती मीटर नंतर स्पीड ब्रेकर येणार आहे हे आपल्याला ऍडव्हान्स मध्ये दाखवतं, मीटर मध्ये दाखवतं। तुम्ही इथे बघू शकता काळा स्पीड ब्रेकर सुद्धा मार्गावरती दाखवलेला आहे। ही मार्गावरचे ऑफिशियल असलेले स्पीड ब्रेकर्स दाखवण्याची सुविधा गुगल मॅप्स मध्ये अजून आलेली नाहीये, जी आपल्या मॅपल्स मध्ये आहे। आणखी एक सुविधा आपल्या या स्वदेशी मॅपल्स मध्ये आलेली आहे। बंगळुरू शहरामध्ये तिचा आरंभ झालेला आहे। तुम्ही समोर बघू शकता, समोर सिग्नल तुम्हाला दिसत असेल चौकामधला। या सिग्नलला आता टायमर असेल आणि तो टायमर मध्ये किती सेकंद बाकी आहेत सिग्नल सुटायला ते तिथे आपल्याला टायमर वरती चौकामध्ये दाखवत असतं। तोच टायमर आपल्याला इथे मॅपल्स दाखवणार आहे। बंगळुरूमध्ये भारतामध्ये सध्या ही सुविधा उपलब्ध झालेली आहे आणि हळूहळू भारतामधल्या सगळ्या शहरांमध्ये सिग्नलची वेळ दाखवण्याची सुविधा मॅपल्स मध्ये उपलब्ध होणार आहे। तुम्हाला इथे जो गाडीच्या वेगाचा गोल दिसतो आहे त्याच्या खाली तुम्हाला चौकातल्या सिग्नलची वेळ सुद्धा दाखवणार आहे की किती सेकंदांनी सिग्नल सुटणार आहे। ही सुविधा गुगल मॅप्स मध्ये यायला किती वर्ष लागतील माहित नाही। आता मी तुम्हाला दाखवणार आहे की आपल्याला जिथे जायचं आहे ते गंतव्यस्थान कारप्ले मध्ये मॅपल्स मध्ये कसं सर्च करायचं। कुठेही स्क्रीनवर टच करा, डावीकडे आपल्याला सर्चचं ऑप्शन येईल, कीबोर्डचं ऑप्शन येईल, त्याच्या बाजूला होम, वर्क म्हणजे आपलं घर किंवा कामाचं ठिकाण, पेट्रोल पंप, उपहारगृह वगैरे सगळे ऑप्शन येतील। यातलं जे पाहिजे ते ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता किंवा कीबोर्ड पाहिजे असेल तर इथे कीबोर्डला क्लिक केलं तर कीबोर्ड ओपन होईल। आता मी तुम्हाला मुंबई सर्च करून दाखवतो। मुंबई स्पेस दिलाय मी आणि सर्चचं बटन दाबलंय। इथे मला मुंबई दाखवत आहे। मुंबईला मी क्लिक केल्यावरती मला इथे एक मार्ग दाखवते, त्याच्या शेजारी दुसरा मार्ग आहे। इथे मला अधिक मार्ग म्हणून दाखवत आहे, त्याला मी जर क्लिक केलं तर तो मला दुसरा मार्ग दाखवतो, तिसरा मार्ग दाखवतो। जेवढे काही मार्ग उपलब्ध असतील ते आपल्याला इथं दाखवतो। त्या मार्गावरती आपल्याला वेळ किती लागणार आहे ते सुद्धा दाखवतं आणि आपण पाहिजे तो मार्ग निवडू शकतो। तुम्ही मोबाईलमध्ये जर हे सर्च केलं तर तुम्हाला त्या ट्रिपला टोल किती लागणार आहे ते सुद्धा इथे दाखवतं, याच पटलावरती दाखवतं। तुम्ही पाहिजे तो मार्ग इथून सिलेक्ट करू शकता आणि तुमचा मार्ग आरंभ होईल। आता जी तुम्ही अनाउन्समेंट ऐकली ही अनाउन्समेंट मराठीमध्ये झालेली होती, कारण मी मराठी भाषा निवडलेली आहे। मॅपल्स मध्ये भारतामधल्या सर्व भाषा निवडता येतात आणि कुठल्याही भाषेची अनाउन्समेंट किंवा उद्घोषणा तुम्ही सिलेक्ट करू शकता। तुम्ही जी भाषा निवडाल त्या भाषेमध्ये तुम्हाला समोर सगळी नावं दिसतील आणि त्याच भाषेमध्ये व्हॉइस अनाउन्समेंट सुद्धा होतील। कुठलेही गंतव्यस्थान आपण मॅपल्स मध्ये शोधल्यावर कसं दिसतं ते मी तुम्हाला एकदा दाखवतो। तुम्ही इथे बघू शकता, मी ऑलरेडी वरती मुंबई आधी सर्च केलेलं होतं त्यामुळे इथे आलेलं आहे। मी मुंबईला क्लिक केलं, मुंबईला क्लिक केल्यावर खाली डायरेक्शनचं बटन आलेलं आहे। मी खाली डायरेक्शनच्या बटनाला क्लिक करतो। डायरेक्शनच्या बटनाला क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला अशा पद्धतीने मगाशी दाखवलं होतं तसे मार्ग दाखवतात। इथे आपल्याला एक खूण दिसते आहे, त्या खुणेला मी क्लिक करतो। त्या खुणेला क्लिक केल्यावर तुम्ही इथे बघू शकता, मी तुम्हाला थोडंसं क्लोजअप मध्ये दाखवतो। इथे तुम्हाला आपल्या मार्गावरच्या सेफ्टी कंडिशन्स काय काय आहेत, ट्रॅफिक कंडिशन्स काय काय आहेत ते सगळं काही आपल्याला या ठिकाणी दाखवतं। वेळ किती लागणार आहे ते पण दाखवतं। ट्रॅफिक कॅमेराज किंवा सेफ्टी कंडिशन्स, रोड कंडिशन्स हे सगळं आपल्याला इथे दाखवतं। आपण इथे फुली मारून नॅव्हिगेशन असं स्टार्ट करू शकतो। 850 मीटर मध्ये येऊन विठायपीठ मार्ग 656 वर डावीकडे वळा। काही लोक फक्त मोबाईल वापरणारे असतील म्हणून मी मोबाईलवरती कसं सर्च करायचं ते पण तुम्हाला मध्ये दाखवलं। आपल्या मॅपल्स मध्ये अशी सुविधा आहे की ह्याच्यामध्ये आपल्याला ट्रॅफिक मॉनिटरिंग कॅमेरा सुद्धा दाखवले जातात। आता तुम्ही इथे बघू शकता, आपल्याला यादी दिसते आहे आपल्या मार्गावरती जे जे हॅझार्ड्स आहेत किंवा कंडिशन्स आहेत, रोड कंडिशन्स त्या दाखवत आहेत। इथे तुम्हाला बघू शकता तुम्ही ट्रॅफिक मॉनिटरिंग एरिया म्हणून लिहिलेलं आहे किंवा ट्रॅफिक मॉनिटरिंग या रस्त्यावरती आहे, म्हणजेच या मार्गावरती पुढे ट्रॅफिक कॅमेराज लावलेले आहेत ते सुद्धा आपल्याला ऍडव्हान्स मध्ये दाखवतं। हे जसं इथे यादीमध्ये दाखवतंय तसंच आपल्याला कारप्लेच्या किंवा मोबाईलच्या स्क्रीनवरती सुद्धा मोठ्या सिम्बॉलमध्ये किंवा ग्राफिक्समध्ये दाखवलं जातं। ही एक आपल्या मॅपलची विशेषता आहे जी गुगल मॅप्स मध्ये अजून आलेली नाहीये, ट्रॅफिक कॅमेरा पुढच्या चौकातला दाखवण्याची। आता मी तुम्हाला आणखी 2 फीचर्स दाखवतो मॅपल्सची आपल्या। इथे तुम्ही बघू शकता, ज्या मार्गाला मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या मार्गाला जे वेगमर्यादा असेल ती वेगमर्यादा आपल्याला इथे खालच्या गोलामध्ये दाखवते आणि आपल्या गाडीचा स्पीड वरच्या काळ्या गोलामध्ये दाखवतो।
मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण जर वेगमर्यादा ओलांडली तर वरचा गोल जो आहे गाडीचा स्पीड दाखवणारा, गाडीचा वेग दाखवणारा, तो ब्लिंक करायला लागतो आणि बीप सुद्धा वाजतो. इथे डावीकडच्या कोपऱ्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर रोड क्लोज्ड म्हणून लिहिलेलं आहे. म्हणजे आपल्या मार्गावरती पुढे जर काहीतरी मार्गाचं काम चाललेलं असेल आणि मार्ग बंद केलेला असेल किंवा डायव्हर्शन केलेलं असेल, रोड मार्ग बंद केलेला असेल, तर इथे आपल्याला या चौकोनामध्ये अशा पद्धतीने ग्राफिक्समध्ये दाखवतं. ट्रॅफिक कॅमेरा सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला ग्राफिक्समध्ये सुंदर दाखवले जातात. हे आपल्या मॅपलचं वैशिष्ट्य आहे जे गुगल मॅप्समध्ये नाहीये. आता मॅपलचं आणखी एक ग्राफिक्स बघा. अतिशय सुंदर ग्राफिक्स या आपल्या मॅपल्समध्ये आहेत. इथे तुम्ही बघू शकता अनसेफ एरिया पुढे आहे म्हणून आपल्या मार्गावरती दाखवत आहे. या अनसेफ एरिया आपल्या मार्गावरती पुढे जर काही अनसेफ असेल, कंडिशन असेल, तर ते सुद्धा आपल्याला ॲडव्हान्समध्ये दाखवतं. आणि या अनसेफ एरिया सारखेच अनेक ग्राफिक्स या मॅपल्समध्ये दाखवले जातात. फॉर एक्झाम्पल पॉट होल्स, म्हणजे आपल्या मार्गावरती पुढे जर खड्डे असतील तर ते खड्डे सुद्धा इथे पॉट होल्स म्हणून दाखवले जातात. स्पीड ब्रेकर्स असतील किंवा अनसेफ कंडिशन्स असतील, रोड क्लोज कंडिशन्स असतील, वॉटर लॅगिंग कंडिशन असेल, ट्रॅफिक मॉनिटरिंग कंडिशन असेल किंवा ट्रॅफिक मॉनिटरिंग कॅमेराज, स्पीड मॉनिटरिंग कॅमेराज, अशी सगळी अनेक प्रकारची ग्राफिक्स आपल्याला ह्या ठिकाणी दाखवली जातात. ही आपल्या मॅपलची विशेषता आहे जी अमेरिकन गुगल मॅप्समध्ये नाहीये, म्हणून आपण मॅपल्स वापरायला पाहिजे. आपल्या स्वदेशी मॅपलचे आणखी एक सुंदर फीचर पहा. इथे तुम्ही बघू शकता ग्राफिक्समध्ये दाखवतं आहे की आपल्याला उजव्या बाजूने जायचंय. इथे समोर जर तुम्ही बघितलं तर समोर एक फ्लायओव्हर आहे आणि या फ्लायओव्हरवरनं आपल्याला जायचंय, म्हणून इथे ग्राफिक्समध्ये दाखवतं की आपल्याला उजवीकडून जायचंय फ्लायओव्हरवरनं का डावीकडून सर्व्हिस रोडनी जायचंय. गाडी चालवताना ह्या ग्राफिक्समध्ये जो जंक्शन व्ह्यू दाखवण्याचं फीचर आहे अतिशय उपयुक्त आहे. आणि हे ग्राफिकल जंक्शन व्ह्यू दाखवण्याचं फीचर गुगल मॅप्समध्ये उपलब्ध नाहीये, जे आपल्या मॅपल्समध्ये आहे. आता इथे वरती निळ्या रंगाची पाटी दाखवत नाहीये, पण बऱ्याचदा जेव्हा फ्लायओव्हरवर आपण जाणार असतो आणि वेगळ्याच दिशेला जाणार असतो त्यावेळेला इथे वरती तो फ्लायओव्हर कुठल्या भागात जाणार आहे त्याची निळ्या रंगामध्ये इथे पाटी सुद्धा दाखवली जाते. हे एक विशेषत्व मॅपल्सचं आहे जे गुगल मॅप्समध्ये नाहीये. आपल्या मार्गावरती वाहतूक किती आहे ते रंग बदलून दाखवणे ही पण मॅपलची एक विशेषता आहे. इथे तुम्ही बघू शकता निळा रंग आहे, इकडे पिवळा रंग दिसतो आहे. निळा रंग जिथे आहे त्याचा अर्थ असा आहे की समोरचा मार्ग रिकामा आहे, तिथे अजिबात गर्दी नाहीये. पिवळा रंग असेल तर त्याचा अर्थ असा आहे की मध्यम ट्रॅफिक आहे त्या मार्गावरती. आणि त्याच्या पलीकडचा तुम्ही मार्ग बघू शकता, त्याच्या दोन बाजू ज्या आहेत त्या लाल रंगामध्ये दाखवत आहेत. त्याचा अर्थ असा होतो की त्या मार्गावरती ट्रॅफिक आहे आता. म्हणजे ज्या मार्गावरून आपण जात नाही आहोत आणि आपल्या आजूबाजूला असलेल्या मार्गांवरती सुद्धा आत्ता किती ट्रॅफिक आहे हे बघण्याची सुविधा, अशा बॉर्डर्स लाल करून दाखवण्याची सुविधा आपल्या मॅपल्समध्ये आहे, जी गुगल मॅप्समध्ये नाहीये. ट्रॅफिक कंडिशन नुसार मार्गाचा रंग बदलण्याचे फीचर पहा. इथे आता तुम्ही समोर बघू शकता मधनं मार्ग निळा दिसतो आहे, मधनं पिवळा दिसतो आहे. जर मार्ग रिकामा असेल, ट्रॅफिक नसेल तर मार्ग पूर्णपणे निळा दाखवतो. जर मध्यम ट्रॅफिक असेल तर इथे पिवळा मार्ग दाखवला जातो. आणि जर हेवी ट्रॅफिक असेल, खूप जास्त वाहतूक असेल, तर हा मार्ग पूर्णपणे लाल रंगामध्ये दाखवण्यात येतो. अशा पद्धतीने वाहतुकीच्या स्थितीप्रमाणे मार्गाचा रंग बदलणे ही एक विशेषता आहे आपल्या मॅपल्सची. हे पहा, मी तुम्हाला म्हटलं होतं ना पॉट होल्स दाखवतं, म्हणजे मार्गावरचे खड्डे सुद्धा आपल्याला दाखवतं. तुम्ही इथे बघू शकता पॉट होल्स म्हणून आलेलं आहे. पुढे माझ्या मार्गावरती खड्डे आहेत. मी तुम्हाला मार्गावरून जाता जाता जे काही दिसतंय मला मॅपल्समध्ये ते फीचर्स तुम्हाला दाखवतो आहे. आता तुम्ही बघू शकता अनसेफ एरिया म्हणून आलेला आहे डाव्या बाजूला. पुढे जर आपल्या मार्गामध्ये काही सुरक्षेला धोका असेल तर अनसेफ एरिया म्हणून दाखवलं जातं. आता हे आणखी एक ग्राफिक्स पहा. पेडेस्ट्रियन क्रॉसिंग पुढे आहे म्हणून आपल्याला ॲडव्हान्समध्ये दाखवत आहे. म्हणजे पादचाऱ्यांसाठी मार्ग जर पुढे असेल तर आपल्याला ॲडव्हान्समध्ये दाखवतं. आपल्या या संपूर्ण स्वदेशी मॅपल्सला इतकी फीचर्स आहेत की सर्व फीचर्स दाखवायची म्हणली तर हे चलचित्र मला 3-4 तासांचं करावं लागेल. एवढी फीचर्स या आपल्या स्वदेशी मॅपल्समध्ये आहेत. परंतु आपल्या चलचित्राला वेळेची मर्यादा पाळावी लागते, म्हणून मी आजच्या ह्या चलचित्रामध्ये तुम्हाला फक्त त्यातली काही मोजके नमुने दाखवले. काही महत्त्वाची फीचर्स फक्त मी तुम्हाला दाखवली. अशी अनेक शेकडो फीचर्स या मॅपल्स नावाच्या ॲपमध्ये आहेत. आता आपण चलचित्राच्या इतिश्रीकडे जाऊयात. तर दर्शक हो, आशा करतो की अमेरिकन गुगल मॅप्सचा संपूर्ण स्वदेशी भारतीय पर्याय असणाऱ्या मॅपल्सची आज जी आपण आजच्या चलचित्रामध्ये वैशिष्ट्य बघितली ती तुम्हाला आवडली असतील आणि तुम्ही आत्ताच लगेच प्ले स्टोअरवर किंवा ॲपल स्टोअरवरती जाऊन मॅपल्स नावाचं ॲप डाउनलोड कराल आणि वापरायला आरंभ कराल.
आपली नेहमीची विनंती तर तुम्हाला असतेच की आमची चलचित्र जर तुम्हाला आवडत असतील तर कृपया प्रत्येक चलचित्राला लाईक करत जा. एक छोटीशी टिप्पणी प्रत्येक चलचित्राला करत जा. तुम्ही जर आमची चलचित्र संपूर्ण स्वदेशी ॲटोप्लेवरती बघत असाल, जे अमेरिकन युट्यूबचा पर्याय आहे, ॲटोप्लेवरती आमच्या वाहिनीला फॉलो करा. जर तुम्ही अमेरिकन युट्यूबवरती हे चलचित्र बघत असाल तर आमच्या वाहिनीला तिथे सबस्क्राईब सुद्धा करा. ही तुम्हाला नम्र विनंती आहे. आणि आता आपण अशाच कोणत्या तरी पुढच्या भारतीय ऍप्लिकेशनच्या चलचित्रामध्ये किंवा प्राचीन मंदिराच्या चलचित्रामध्ये भेटूयात. तोपर्यंत आपणा सर्वांना धन्यवाद. आणि आपली नेहमीची उद्घोषणा तर असतेच, डिजिटल आत्मनिर्भर भारत की जय.